श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। मंडळी नमस्कार, सुप्रभात। मंडळी, भारतामध्ये पुरातन काळापासूनच ज्ञानार्जन, तपश्चर्या आणि साधना हे सर्व वृक्षांच्या सानिध्यात बसूनच करायची पद्धत होती। प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार किंवा आवश्यकतेनुसार गुरु विद्यार्थ्याला विशिष्ट वृक्षाखाली बसूनच साधना करायला सांगत असत। मंडळी, ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्येही अनेक लोक स्वतःच्या जन्म नक्षत्राच्या किंवा जन्मराशीच्या संस्कारित वृक्षाखाली बसून या प्राचीन पद्धतीने साधना करून लाभ घेतात। तर या आठवड्यापासून पूज्य जोशी काका आपल्याला वृक्षांच्या साधनेबद्दल माहिती सांगणार आहेत। तर मंडळी, आपल्या प्रकृतीनुसार किंवा उद्देशानुसार कोणता वृक्ष शुभ आहे हे अधिकारी व्यक्तीच आपल्याला सांगू शकतात। तर आजच्या भागात पहिला वृक्ष आहे पारिजातक। या सुंदर वृक्षाखाली बसून अनुष्ठान कसे करावे ऐकूया पूज्य जोशी काकांकडून। नमस्कार मंडळी। अनेक जण आम्हाला असं विचारतात की वृक्षांच्या साधना काय आहेत, म्हणजे देवाच्या साधना आहेच, अनेक देव आहेत, अनेक देवांच्या वेगळ्या साधना आहेत, त्याच्यावरती खूप काही लिहिलं गेलंय। तसं वनस्पतींवर काही लिहिलं गेलंय का, किंवा वनस्पतींच्या साधना काही आहेत का? तर मंडळी, मी मागे पण एकदा बोललो होतो की आम्ही जेव्हा शांतिवन केलं त्या शांतिवनामध्ये भगवान कृष्णांनी 64 कला आणि 14 विद्या ह्या 78 दिवसामध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ते शिकले। या 78 दिवसामध्ये ते प्रत्येक एका वृक्षाखाली बसून त्यांनी साधना केली, म्हणजे 78 वृक्ष सरळ सरळ झाले। पुन्हा एकदा मी असं सांगितलं होतं की चैत्यवन म्हणजे 24 तीर्थंकर जे झाले जैन धर्मामध्ये, त्यांनी सुद्धा 24 वृक्षाखाली वेगवेगळ्या बसून साधना केली। बोधिवनाबद्दल पण मी बोललो होतो की बोधिवनामध्ये 30 बुद्ध झाले, त्या सगळ्यांनी एका वृक्षाखाली वेगवेगळ्या वृक्षाखाली बसून साधना केल्या। ज्ञानेश्वर मौनी काय, संत तुकाराम काय, किंवा जेवढे मोठे श्रेष्ठ आपल्याकडचे संत झाले, यांनी आपापल्या परीने वेगवेगळ्या वृक्षाखाली बसून साधना केली। नक्षत्रवन तर आहेच आहे, आपल्या नक्षत्राप्रमाणे ते वृक्ष आहे त्याच्या खाली बसून साधना करावी असं विधी लिखित आहे। तर असे अनेक वृक्ष आहेत की ज्याच्या खाली बसून तुम्ही साधना करू शकता आणि काही गोष्टी मिळवू शकता। बरं, झाडं दुसरे चांगलं काम करतात की ते ऑक्सिजन देत राहतात। बागेत बसला जिथं वृक्ष आहेत आणि आजूबाजूला आवाज कमी आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही शांत जाऊन बसलात आणि साधना केली तर मला असं वाटतं कुठल्याही साधना म्हणजे देवळामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षाही मी असं म्हणेन की वृक्षांखाली केलेल्या साधना या सगळ्यात जास्त आणि सुंदर होतात, किंवा त्याची फळं लवकर मिळतात। म्हणजे आमच्याकडे लोक येतात तर नक्षत्रवनात झाडांखाली बसतात, साधना करतात, भरपूर फायदा होतो त्यांना। तसंच आजपासून आम्ही असं सुरू केलं की काही ऋषितुल्य झाडं घेतली आहेत आणि त्या झाडांच्या खाली तुम्ही बसून जर साधना केली, साधारण ते झाड मॅच्युअर्ड असणं फार गरजेचं आहे। म्हणजे त्या झाडाचं वय 18च्या पुढे, जेवढं जुनं असेल, मोठं असेल झाड, तेवढा तुमचा फायदा जास्त। त्याच्या खाली तुम्ही बसलात तर मला असं वाटतं साधना तुमची खूप चांगली होईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळू शकतं। पहिले आज आपण वृक्ष घेणार आहोत, अनेक वृक्षांचं सांगणारच आहे तुम्हाला, पण आज पहिला वृक्ष आपण घेऊया छानपैकी, सगळ्यांचा लाडका आहे, तो म्हणजे पारिजातक। मी मुद्दाम हा निवडला पहिल्यांदी
तसे बरेच आहेत, वड, पिंपळ, उंबर अशा अनेक वृक्ष आहेत. पण पारिजातक मुद्दाम का निवडला? तर पारिजातक हा आपल्या पृथ्वी तलावरचा वृक्ष नाहीये, हा स्वर्गातून आणलेला वृक्ष आहे. म्हणजे सत्यभामेच्या हट्टापायी भगवान कृष्णाने इंद्राच्या दरबारात असलेला पारिजातक वृक्ष हा तिथून इथे खाली आणला आणि तो लावला. आता पारिजातकाच्या झाडाखाली जेव्हा तुम्ही बसणार आहात आणि साधना करणार आहात तर ती कशा कशाच्या साधना करायच्या आहे? तर पहिल्यांदी एक गोष्ट म्हणजे बुद्धीसाठी पण तुम्हाला पारिजातक खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट तो तुम्हाला पैशासाठी म्हणजे लक्ष्मी संपन्नतेसाठी खूपच चांगला आहे. मग त्याच्याखाली बरीच अनुष्ठानं लक्ष्मीची तुम्ही करा, लक्ष्मी मंत्राची करा. पारिजातकाच्या झाडाचा बुधवार हा वार आहे. तुम्ही बुधवारपासून सुरू करा. बुधवार ते बुधवार 8 दिवस तुम्ही करा ती साधना. साधारण त्याची सायकल जेव्हा बदलते, झाडांची सायकल जेव्हा बदलते, साधारण 6, 6:30, 7 तुम्ही 7 वाजता साधारण आंघोळ करा. छानपैकी वस्त्र, पांढरं शुभ्र वस्त्र असं पाहिजे किंवा कॉटनचं म्हणजे हलकं वस्त्र पाहिजे. आणि तुम्ही त्या पारिजातकाच्या झाडाखाली सगळं साफ करा. खाली मुंग्या किंवा इतर तुम्हाला काही कीटक चावू नये म्हणून जरा स्वच्छ करून घ्या आणि त्या झाडाखाली साधना करत बसा. तुम्ही ते साधना पारिजातकाच्या झाडाखाली करताना पहिल्यांदा पारिजातकाच्या झाडाचं स्वागत करा, त्याला पहिला नमस्कार करा की त्याच्या छायेमध्ये, त्याच्या कृपेमध्ये तुम्ही साधना करत बसणार आहात आणि त्याचं फळ तो तुम्हाला बरंचसं देणार आहे. तर तुम्हाला ही साधना, कुठलीही साधना मी पारिजातकाच्या झाडाखाली बसल्यानंतर तुम्हाला आधी त्याचे आभार मानायचे किंवा त्याची पहिली पूजा करायची. तुम्ही मानसपूजा केली तरी चालणार आहे. म्हणजे अगदी हार, उदबत्त्या किंवा आणखीन काही कापुरी वगैरे जवळ असे काही तुम्ही उद्योग नाही केले तरी चालणार आहे. नाही तर काय वेळेला अगदी कापूर त्या झाडाच्या मुळाशी लावतो म्हणजे झाडाला आणखीन चटके बसायला. अशा कुठल्याही गोष्टी करू नका की ज्या झाडाला त्रास होईल अशा. म्हणजे उदबत्ती टोचून घेऊ नये तिथे त्या सालींमध्ये, अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही. कधी कधी काय लोकांना त्या उदबत्तीच्या धुपाचा सुद्धा वास येतो, दम लागायला लागतो. काही नका करू असं. झाड काय असं म्हणणार आहे का तुम्हाला मला धूप दाखव वगैरे, काय म्हणत नाही. ते म्हणतात अरे तू निवांत येऊन बस माझ्या हाताखाली, मी जे देणार ते घे, प्रामाणिकपणे घे, विचार नको. खरी म्हणजे तिथं सुरू होते. जेव्हा झाड आपल्याशी संवाद साधायला लागतो तेव्हा आपलं लक्ष तिसरेच कुठेतरी असतं. फुलं वाटली तर वा, नंतर नुसता नमस्कार केला तरी झाडाला चालणार आहे. आणि विशेष म्हणजे गोष्ट तुम्ही भांड्यावर पाणी किंवा असं पाणी घेऊन जा आणि त्या वृक्षाला पाणी द्या. तर त्याच्यामध्ये 3 मंत्र साधारण लक्ष्मीचे येतात. त्यातला पहिला मंत्र जो साधारण येतो तो सर्वमंगल मांगल्य आहे किंवा महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा तुम्ही म्हटलं तरी चालेल. श्री सुक्त तुम्ही म्हटलं तरी चालेल. आणि जे मंत्र म्हणाल ते थोडेसे मोठ्यांनी म्हणा. झाडाला जेव्हा ते ऐकायला जातील तर झाड तुम्हाला आशीर्वाद देत राहील. झाडांचे प्राणवायू तुम्हाला सोडणार आहे तर तुम्ही बोलताना तुमची ऊर्जा बाहेर पडणार आहे, ती ऊर्जा ते घेणार आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला प्राणवायू ते देणार आहे. पॉझिटिव्ह मंत्रांचे उच्चारण, त्याच्यामध्ये होणारे बदल, झाडांमध्ये वृक्षांमध्ये होणारे बदल, तिथल्या वातावरणाचा होणारे बदल हे अतिशय चांगले असणार आहेत. समजा त्या दरम्यामध्ये पारिजातकाला फळं लागले असते, म्हणजे बारीक असे ते बिया लागतात, खूप छान वास होतो त्याचा. आणि मग फुलांना तर काय बहारच असतो, खूप सुंदर फुलं होतात. तर अशा काळामध्ये समजा तुम्ही अनुष्ठान केलं बरेच फायदे तुम्हाला मिळणार आहेत, तुम्ही न मागता सुद्धा. साधारण 11 माळा कराव्यात असं थोडंसं आहे. ते करताना झाडाला नैवेद्य तुम्ही खिरेचं दाखवा. पारिजातकाला खिरेचं नैवेद्य दाखवा, कारण कृष्णाला आवडणारं झाड आहे ते. खीर ही शेवयाची खीर ही पाहिजे किंवा हाताने जे गवले तयार करतात त्याची खीर केली तरी सुद्धा चालणार आहे.
जमलं तर करायचंय सगळं आपल्याला. नाही केलं तर तुम्ही नुसती साधना करा आणि झाडाला फक्त पाणी द्या. एक आज अनुष्ठान झालं, आज तुम्ही 2 तास बसला, 3 तास बसला, 4 तास बसला, उठल्यानंतर झाडाला भांड्यावर किंवा लोटीवर पाणी द्या. हे काम तुमचं. बाकी काही करायला पाहिजे असा नियम नाही. पण आपल्या मनाची एक गोष्ट असते की आपण एवढा आपल्याला तो देणार तर आपण पण काहीतरी त्याला देऊ. 11 माळा केला तरी चालणार आहे, तुम्ही 7 माळा केल्या तरी चालणार आहे. मग कितीही करा. तुम्हाला किती बसवतंय, तुम्हाला किती करता येते, तुमचं लक्ष किती लागतंय, या सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवून मध्ये करा. आणि संकल्प मात्र नक्की करा की माझा हा सगळा जे काय अनुष्ठान मी करणार आहे ते कशासाठी करणार आहे. म्हणजे मला नुसतं वैभव पाहिजे, बुद्धी पाहिजे, स्थिरता पाहिजे, स्थैर्य पाहिजे, शांती पाहिजे, नक्की कशासाठी तुम्हाला अनुष्ठान करायचं सगळं आहे हे बोलणं फार गरजेचं आहे. आणि ते आचरणात आणणं पण, नुसतं बोलणं नाही, आचरणात पण आणलं पाहिजे. तर मला असं वाटतं मंडळी, बुधवारपासून तुम्ही पारिजातकाच्या झाडांची पूजा किंवा पारिजातकाच्या झाडाचं अनुष्ठान तुम्ही सुरू करणार आहात. अनेक झाडांच्या अनुष्ठानाबद्दल तुम्हाला आता ह्यापुढे माहिती देणार आहेच मी. जमलं तर नक्की करा, नाही जमलं तर निदान मॅच्युअर्ड झाडाला बुधवारी जाऊन नमस्कार करणं हे तर तुम्हाला शक्य आहे, तेवढंही तुम्ही करू शकता. तर बघूया तुम्हाला काय मिळतं ते. कुठल्याही वृक्षाखाली बसायला साधना करा. वृक्ष तुम्हाला सांभाळणार आहे, जसं तुम्ही त्याला सांभाळताय पण तो तुम्हाला सांभाळणार आहे. साधना करताना तुम्ही सांगा त्याला की मी इतके दिवस तुझ्या बरोबर आहे बा, तिथे खाली बसणार आहे. मला असं वाटतं सगळ्यांना खूप छान गोष्टी मिळतील आणि आनंदही होईल. चला सुरुवात करूया आपण. नमस्कार. नक्षत्र बोधी शांती चैत्य गणेशपत्री आयुर्वेदिक देवराई